अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज श्रावणातला शेवटचा सोमवार. आज अमावस्या पण आहे, बैलपोळा पण आहे. तर आज आपण वेदोक्त वल्गा सुक्त याच्याबद्दल माहिती घेऊया. हे वल्गा सुक्त कधी म्हणायचं असतं, कशासाठी असतं वापर, याच्यासाठी पूर्ण माहिती घेऊया. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. वेदोक्त वल्गा सुक्त. वल्गा सुक्तामध्ये एवढी ताकद आहे. कोणी गंभीर आजारी असेल, कोणाची बाहेरची बाधा काही असेल, कोणाला त्रास असेल, छातीत धडधड होणं, छातीमध्ये दुखणं, छातीमध्ये ताण येणं, मन घाबरणं, रात्री डचकणं, वल्गा सुक्त हे कधी म्हणायचं, कसं म्हणायचं, हे पूर्ण माहिती मी आपल्याला सांगणार आहे. तर वल्गा सुक्त प्रत्येक अमावस्याला वल्गा सुक्त तुम्ही म्हणायला पाहिजे. वल्गा सुक्ताचे पाठ करायला पाहिजे. 11, 21, 7 पाठ, 3 पाठ. तर हे वल्गा सुक्त आहे. हे कालभैरव अष्टक आपण प्रत्येक वेळेस म्हणतो. प्रत्येक अमावस्याला जायचं, कालभैरवच्या मंदिरामध्ये जायचं, तिथं नारळ ठेवायचं, कालभैरव अष्टक म्हणायचं. तसं आपल्या घरामध्ये शांतता नसेल, घरामध्ये वादविवाद, भांडणं, किरकिरी होत असेल, घरात पैसा टिकत नसेल, घरामध्ये शांती नसेल, असं खूप जण असतं बघा. त्यांचे खूप मोठे बंगले असतात, 2 BHK 1 BHK खूप असतं, मोठे मोठे घर असतात, पण घरामध्ये शांती नसते, सुख शांती नाही घरामध्ये. काही काहींना रात्री झोपेत नाही, पैसा आहे, सगळं आहे, झोपेत नाही. मग गंभीर आजार, अति आजार, त्याच्यासाठी तुम्ही वेदोक्त वल्गा सुक्त हे तुम्ही म्हणायला पाहिजे, स्वतः म्हणायला पाहिजे. ऐकलं तरी चालेल, म्हटलं तरी चालेल. यांत्यचक्रो रामे पात्रे हे जे वल्गा सुक्त आहे, ते वल्गा सुक्त पण मी तुम्हाला कमेंट मध्ये मी टाकेल, किंवा वल्गा सुक्ताचा जो व्हिडिओ आहे तो पण मी टाकणार आहे. हे वल्गा सुक्त तुम्ही रोज जरी पठ्ठामध्ये जरी आणलं तरी चालेल. फक्त आपलं मन स्वच्छ पाहिजे. वल्गा सुक्त म्हणताना हे चांगल्याच कामासाठी वल्गा सुक्त म्हणायचं, दुसऱ्यांचं वाईट होण्यासाठी म्हणायचं नाही. वल्गा सुक्त म्हणताना तुमचे उच्चार जरी चुकले तरी चालेल, हळूहळू तुम्हाला सवय होईल, पण रोज म्हणायचं. रोज जर तुम्ही वल्गा सुक्त म्हणायची प्रॅक्टिस केली, तुम्हाला वल्गा सुक्त येऊन जाईल. अति प्रभावी आहे. तुम्हाला कधी कधी बेचैनी वाटते, कधी कधी आपल्याला मन निराश होऊन जातं, काही करावं वाटत नाही आपल्याला, तेव्हा तुम्ही ते वल्गा सुक्त म्हणू शकता. तर प्रत्येक अमावस्याला वल्गा सुक्त म्हणताना काय करायचं, वल्गा सुक्त म्हणताना पिवळ्या मोहरी हातामध्ये घ्यायच्या, महाराजांची रक्षा हातामध्ये घ्या, पिवळ्या मोहरी रक्षा हातामध्ये घ्या. परत आपली 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, कोणतीही गाडी असेल, एक छोटी पिशवी तयार करायची, त्याच्यामध्ये पिवळ्या मोहरी महाराजांची रक्षा हे हातामध्ये घेऊन 11 वेळा वल्गा सुक्ताचं पठण करायचं. स्वतः करायचं, 11 वेळा पठण करायचं. हे केल्यानंतर ती जी पुडी आहे ती आपण आपल्या 4 व्हीलरच्या इंजिन मध्ये, गाडीमध्ये, 2 व्हीलरच्या गाडीमध्ये सीटाखाली ते आपण ठेवू शकता. त्याच्याने काय होईल, जे त्रास असेल, नजरबाधा असेल, ते सगळं नष्ट होऊन जाईल. ते तसं होणार नाही. आणि प्रत्येक अमावस्याला ती पिशवी बाहेर काढून त्याच्यावर वल्गा सुक्त आहे ते 11 वेळा म्हणून, कालभैरव अष्टक 1 वेळा म्हणून, ती परत ती जी छोटी पिशवी आहे ती आपल्या 4 व्हीलरच्या इंजिन मध्ये, 2 व्हीलरच्या सीटाच्या खाली आपण ठेवायला पाहिजे. मी पण दरवेळेस ठेवतो. आणि दर अमावस्याला आपली 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, त्याचा नारळाचा उतारा करायला पाहिजे. आता अति गंभीर आजार आहे, अति गंभीर आजार, अति बाधिक व्यक्ती असेल, त्याला खूप आजार असेल, हे असेल, त्यांनी काय करायचं, कण्हेरीचे फुलं घ्यायची, 11 कण्हेरीचे फुलं घ्या, 11 वेळा वल्गा सुक्त 11 वेळा म्हणायचं, त्या व्यक्तीच्या अंगावरून काढायचं आणि ते काढून तुम्ही कचऱ्यामध्ये याच्यामध्ये टाकू शकता. 11 कण्हेरीचे फुलं घ्यायचे, 11 वेळा वल्गा सुक्त म्हणायचे, दुसऱ्या व्यक्तीने म्हटलं तरी चालेल, 11 वेळा उतरून घ्यायचं त्यांच्या अंगावरून, डोक्यापासून तर पायापर्यंत, उतरून नंतर ते कचऱ्यामध्ये टाकून द्यायचं. दुसरी गोष्ट, तुम्ही पिवळ्या मोहरी हातामध्ये घ्यायच्या. गंभीर आजारी व्यक्ती असेल तर, किंवा कोणाला त्रास असेल, काही नजरबाधा हे असेल, तर त्यांनी काय करायचं, पिवळ्या मोहरी हातामध्ये घ्यायच्या, वल्गा सुक्त म्हणायचं, त्या व्यक्तीच्या अंगावरून उतरायच्या, किंवा दाही सगळ्या दिशेला त्याने उतरून, सगळ्या दिशेला घराच्या आपल्या सगळ्या दिशेला उतरून टाकायचं. त्याच्यासोबत तुम्ही पिवळ्या मोहरी हातामध्ये घेऊन महाराजांची रक्षा घ्या, कालभैरव अष्टक म्हणायचं, आणि नंतर त्या पिवळ्या मोहरी आहे त्या घराच्या आजूबाजू सगळीकडे टाका, आणि जे बाधित व्यक्ती कोणी असेल त्याच्या अंगावर उतरून टाकू शकता.
आणि हे जे मी उपाय सांगत आहे हे साधे आणि सोपे उपाय आहे. हे महाराजांचं अधिष्ठान समोर ठेवून साधे आणि सोपे उपाय आहे. कोणाचा जर बाधित व्यक्ती असेल बघा, कोणाला छातीमध्ये धडधड होत असेल, कोणाला त्रास होत असेल, कोणाला त्रास होत असेल, मन स्थिर नसेल, त्यांनी काय करायचं, वल्गा सुक्त म्हणायचं. तो जो व्यक्ती असेल तो व्यक्ती समोर ठेवायचा. तो व्यक्ती समोर ठेवल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने वल्गा सुक्त म्हणायचं. आपण हा उतारा म्हणा किंवा ह्या ज्या गोष्टी आहे एखाद्या गुरुतुल्य व्यक्तीकडून करून घ्यायच्या. आपण आपल्या स्वतःच्या हाताने नाही करायचं. तरी लक्षात ठेवा, स्वतःच्या हाताने नाही करायचं. दुसऱ्या गुरुतुल्य कोणी व्यक्ती असेल त्यांच्याकडून करून घ्यायचं. काय करायचं, त्यांना वल्गा सुक्त म्हणून घ्यायचं. वल्गा सुक्त म्हटल्यानंतर तुम्ही जे हळद आहे ती हळद कपाळाला लावा. आपल्या कपाळाला लावायची, पोटाला लावायची, छातीला लावायची, पाठीला लावायची. कोरडी हळद लावा नाही तर ओली हळद लावा. गुरुतुल्य व्यक्तीकडून हे उतार आपण करून घ्यायचं आणि ती हळद नंतर फेकून द्यायची. 11 वेळा वल्गा सुक्त म्हणायचं. परत वल्गा सुक्त तुम्ही नाडीवर हात ठेवून वल्गा सुक्त म्हणू शकता. नाडीवर ज्यांना कोणाला त्रास असेल त्यांनी नाडीवर हात ठेवून वल्गा सुक्त म्हणू शकता. ज्यांना खूप त्रास असतो बा, छातीमध्ये धडधड असते, मन घाबरतं, मन बेचैन असते, तर त्यांनी काय करायचं, आपले कोणता गुरुतुल्य व्यक्ती असेल किंवा गुरु असेल त्यांच्या हाताने आपण ह्या गोष्टी आपण करू शकता. आपल्या स्वतःच्या हाताने नाही करायचं. हळदीचा उतारा हा खूप प्रभावी आहे. कमीत कमी 3 महिने आपण करायला पाहिजे. आणि वल्गा सुक्त आता समजा आपलं शारीरिक पीडा असेल, कोणाचं डोकं दुखतं, कोणाचा हात दुखतो, कोणाचा पाय दुखतो, तर त्यांनी त्याच्यावर हात ठेवून वल्गा सुक्त तुम्ही म्हणू शकता. वल्गा सुक्त म्हणू शकता, त्यांनी पण खूप प्रभावी आहे वल्गा सुक्त. रोजच्या आपल्या याच्यामध्ये जर रोजच्या नित्य सेवेमध्ये जर वल्गा सुक्त तुम्ही जर ठेवलं तर आपल्याला त्रास होणार नाही. आपण हातामध्ये जर असं ठेवायचं, नाडीवर हात ठेवून तुम्ही बोटं ठेवून नाडीवर बोटं ठेवून तुम्ही वल्गा सुक्त म्हणू शकता, काल भैरवाष्टक म्हणू शकता. जो काही त्रास असेल, हे जो त्रास आहे ना, हा अमावस्या पौर्णिमा ह्या वेळेस होत असतो, इतर वेळी नाही होत. घरामध्ये खूप उपद्रव होत असेल, घरामध्ये खूप शांती नसेल तर हवनकुंड घ्यायचं, पिवळ्या मोहरी घेऊन तुम्ही 11 वेळा वल्गा सुक्त म्हणायचं, वल्गा सुक्ताचं हवन करायचं. घरामध्ये जर वल्गा सुक्ताचं हवन जर केलं तर घरामध्ये वादविवाद, भांडणं या गोष्टी काही होणार नाही. काही होणार नाही, सगळ्या हळूहळू बंद होतील. 11 वेळा जरी म्हटलं वल्गा सुक्त तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हवनामध्ये तुम्ही गाईचं तूप घेऊ शकता. गाईचं तूप घ्यायचं, परत पिवळ्या मोहरी घ्यायच्या आणि शुद्ध हळद असेल ती हळद घ्यायची. गाईचं तूप, पिवळ्या मोहरी, शुद्ध हळद हे घेतल्यानंतर आपण 1 वेळा हवन करायचं घरामध्ये. घरामध्ये छोटं हवनकुंड असतं, त्याच्यामध्ये 1 वेळा हवन करायचं. गाईचं तूप टाकायचं पहिले, नंतर पिवळ्या मोहरी टाकायच्या थोड्या, आणि पिवळ्या मोहरी टाकल्यानंतर थोडी हळद टाकायची. हळद स्वाहा करताना हळद टाकायची. हे जर तुम्ही घरामध्ये जर केलं, दर अमावस्याला आणि पौर्णिमेला जरी केलं, कसल्याही प्रकारचा त्रास घरामध्ये उपद्रव सगळे शांत होतील. आता एखादा आपला कार्यक्रम असेल, एखादी सभा असेल, एखादी कार्यक्रम असेल, सगळ्या गोष्टी असेल, त्या ठिकाणी काय करायचं, पायीचा कार्यक्रम असेल, कोणाचं काही असेल तर त्या ठिकाणी काय खूप जण काय म्हणतात, दादा की आम्ही असा कार्यक्रम ठेवला आणि तिथं खूप गोंधळ होतो, खूप भांडणं होतं. अशा वेळेला काय करायचं, जिथं आपली कार्यक्रम असेल, जिथं काही आपलं असेल, लग्न असेल, कार्य असेल, त्या ठिकाणी काय करायचं, अगोदर पिवळ्या मोहरी हातामध्ये घ्यायच्या, वल्गा सुक्त म्हणायचं आणि त्या जागेच्या आजूबाजू सगळीकडे टाकायचं. स्टेज असेल त्या सगळ्या ठिकाणी टाकायचं. तसं केल्याने काय होतं, ती जी त्या ठिकाणी कोणताही उपद्रव होणार नाही, त्या ठिकाणी वादंग होणार नाही, सगळी आपला जो कार्यक्रम आहे तो छान प्रकारे पार पडेल. त्याप्रमाणे आपण म्हणू शकता. आणि ज्या व्यक्तीचं पूर्ण मनोबल खच्चीकरण झालं, त्या व्यक्तीला वाटतं नाही आता मला सुसाईड करायचंय, मला मारायचंय, त्यांना मला एकच व्यक्ती आहे, तुम्ही मरून काही फायदा नाहीये. तुम्ही वल्गा सुक्त आहे तर रोज एकदा म्हणा, रोज एकदा नाडीवर म्हणा, किंवा नॉर्मली वल्गा सुक्त रोज म्हणा, किंवा रोज एकदा काल भैरवाष्टक रोज एकदा म्हणा. तुमचे जे मनातली इच्छा आहे ना मरणाची, हे पूर्णपणे जाईल. हा खूप जणांचा अनुभव आहे. जो व्यक्ती महाराजांची सेवा करतो, जो गुरुचरित्र पारायण वाचतो, नवनाथ पारायण वाचतो, गाणगापूरला जाऊन गुरुचरित्र पारायण केलं तुम्ही, तर तुम्हाला तुमच्या मनातली मारायची इच्छा आहे ना ती पूर्णपणे बंद निघून जाईल. मरून काही होत नसतं. गुरुक्षेत्रामध्ये वर्णन आहे, जो आत्महत्या महादोषम, आत्महत्या जो व्यक्ती करतो त्याला कुठंच मुक्ती नाहीये. म्हणून आत्महत्या डोक्यात विचार करून घ्या. प्रत्येकाला त्रास आहे, प्रत्येकाला हे सगळ्याला त्रास आहे असं कोण नाही. असा जगी जीवनामध्ये असा कोणी सुखी माणूस नाहीये. सगळ्याला कोणता ना कोणता त्रास आहे. पण त्रासातून मुक्ती मिळण्यासाठी आपण वल्गा सुक्त रोज म्हणू शकता, काल भैरवाष्टक रोज म्हणू शकता, गुरुक्षेत्र पारायण, नवनाथ पारायण, गाणगापूरमध्ये जाऊन संगमावर पारायण,
तुम्ही या गोष्टी जर अशा केल्या तर मनातले विचार पूर्ण दूर होतील, मन स्थिर होईल आणि हळदीचे मी तुम्हाला जे उतारे किंवा हे जे सांगितले स्वतः आपण करायचे नाही. कोणता गुरुतुल्य व्यक्ती असेल, गुरु असेल त्यांच्याकडून करून घ्या, असं कोणाकडून करून घेऊ नका. गुरुकडून करून घ्यायचं काही प्रॉब्लेम नाहीये. कारण की गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म. किंवा मी बाकीच्या गोष्टी सांगितल्या त्याप्रमाणे वल्गा सूक्त तुम्ही रोज एक वेळा जरी म्हटलं तरी पण खूप आहे. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.